अंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नानावली तुझे नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला तुझी आज गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली पंढरपूरला प्रत्येक समाजाची दिंडी जात असते. आपल्या बेल्दार समाजाची सुद्धा दिंडी जावी अशी प्रत्येक बेल्दार समाजाची प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे आणि ती इच्छा आई कालसती आईने ऐकली म्हणून महंत सुभाष महाराज हबप पवार व त्यांचे चिरंजीव महंत पंढरीनाथ महाराज पवार यांनी आई कालसती आईची पायी दिंडी सोहळा हे चालू केलेलं आहे. ते अत्यंत आनंदाची बाब आहे. 6 जुलै शुक्रवार रोजी संध्याकाळी 4 वाजता आळंदी येथून पालखीचा सोहळा चालू होणार आहे आणि उभ्या महाराष्ट्रातून लहान थोर सर्व भक्तगण बेल्दार समाज हा आळंदीमध्ये जमा होणार आहे. ही जी दिंडी चालू केलेली आहे त्याबद्दल महंत सुभाष महाराज आणि पंढरीनाथ महाराज पवार यांचं समाजाच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो की आपलाही समाज संप्रदायाकडे त्यांनी वळवण्याचं काम केलेलं आहे. आपल्या ह्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये असणाऱ्या मार्गामध्ये भोजन असो, दवापाणी असो किंवा रस्त्यामध्ये येणाऱ्या निवासाची व्यवस्था असो, यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ दिली जाणार नाही. बेल्दार समाजाचे कार्यकर्त्यांची दखल घेतील. दिंडी सोहळा प्रस्थानाच्या वेळेला आळंदी येथे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तुकारामजी चव्हाण तसेच दत्ताजी पवार व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रोहिदासजी मोहिते हे व्यवस्था पाहणार आहेत. तसेच पंढरपूर येथे समाजाच्या ह्या दिंडीला उतरण्यासाठी कैलासवासी तुकाराम शेठ जाधव यांनी धर्मशाळा बांधलेली आहे व त्यांचे चिरंजीव पुंडलिक जाधव ही तिथली व्यवस्था पाहत आहेत. हे त्या ठिकाणी दिंडीचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असणार आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. चला पंढरीला जाऊ, चला पंढरीला जाऊ.